नमस्ते. मी डॉक्टर निखिल अरुण चिल्लाळ आहे. मी फुफ्फुसांना मदत करतो. मी पल्मोनॉलॉजिस्ट आहे आणि आज आपण विशेषतः ह्याच्यासाठी भेटतोय कारण की आपण ऍसिडिटी किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे ऍसिडिटीमुळे आपल्याला त्रास होतो, तो कसा ओळखायचा? तर छातीच्या मागे जळजळ होणे, घशात कडू आंबट तिखट येणे हे त्याचे मेन लक्षणं आहेत. आणि त्यासाठी लक्ष त्याच्यासाठी आपल्याला पहिलं म्हणजे अवेअरनेस पाहिजे की नक्की आपल्याला काय होतंय आणि त्याचा अर्थ काय. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघायला लागाल तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला कळेल आणि त्यासाठी योग्य काय करावं लागेल याचा आपल्याला अंदाज मिळतो. तर युजली मी फुफ्फुसांचा डॉक्टर असल्यामुळे आम्हाला ऍसिडिटी न्यूट्रल राहणं खूप महत्वाचं आहे. कारण की जेव्हा ऍसिड अन्ननलिकेमधनं श्वासनलिकेत जातं तर त्यावेळेस आतमध्ये सगळीकडे आकुंचनाचं वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळं फुफ्फुसांची औषधं एवढे जास्त ऍक्ट होत नाहीत आणि पेशंटला लवकर रिझल्ट मिळत नाही. जसं मिल्खा सिंग जमिनीवर पळू शकतो पण पाण्यात पळू शकत नाही, तसं ऍसिडिटी असणं पोटामध्ये ठीक आहे, पण ते फुफ्फुसांमध्ये जात असते. त्याच्यामुळे आतमध्ये सगळ्या आकुंचनचं वातावरण असल्यामुळे फुफ्फुस व्यवस्थित त्रासमुक्त राहत नाहीत. तर ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी का असं होतंय तर युजली आपले लाईफस्टाईल चेंजेसच आहेत. त्याच्याबद्दल आपण लक्ष दिलं पाहिजे की सारखं थोडं थोडं खाणं गरजेचं आहे, जे शरीराला गरजेचं आहे, ना की जे जिभेला चांगलं वाटतं ते. आणि दुसरी गोष्ट, सारखं थोडं थोडं खाण्याबरोबर तेलकट तिखट तळलेलं अवेळी जेवण करू नये. आणि असं समजा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी आहे. त्यासाठी बरेच औषधं आहेत, मग ते पातळ औषधाच्या स्वरूपात असो किंवा गोळ्यांच्या स्वरूपात असो. युजली गोळी किंवा कॅप्सूल जी असते ती जेव्हा आपण घेतो त्यावेळेस पोट म्हणजे शरीराचा एक बाथरूम आहे, जिथे पाणी न पडता ऍसिड पडतं जेवण पचवण्यासाठी. तर त्यावेळेस जेव्हा आपण गोळी घेतो तेव्हा हे सगळे शॉवर्स बंद किंवा कमी होतात. पण जसं बाथरूम मध्ये पाणी असतं त्याला शांत करण्यासाठी किंवा ते घालवण्यासाठी आपण वायपरचा उपयोग करतो. तसं पातळ बाटल्या असतात औषधांच्या, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सॉल्ट्स असतात, कॅल्शियम मॅग्नेशियम सॉल्ट्स असतात, किंवा नवीन आता एक मॉलिक्यूल आलंय ज्याच्यामध्ये खाली पण शांतता मिळते आणि वरती ऍसिडच्या वरती पोटातले जे काही कंटेंट्स आहेत त्याच्यावरती एक जाड फोम निर्माण होतो, दाढीच्या फोम सारखा. जेणेकरून आपले अन्ननलिकाची जी खालचा व्हॅल्व असतो तो युजली लूज झाल्यामुळे ते ऍसिड वरती येत असतं आणि आपल्याला तो सगळा त्रास होत असतो. तर ते शांत करण्यासाठी हे दोन औषधं ऍसिडिटीचेच पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा प्रकाराने काम करणारे आहेत. तर ह्याबद्दल आपण अवेअर व्हायला पाहिजे, ह्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि ह्याला लाईफस्टाईल चेंजेस खूप महत्वाचे आहेत. तर खाण्याबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी आता खूप कमी झाली आहे, तर दरवेळेस चालणं खूप महत्वाचं आहे जेवल्यानंतर, शतपावली जसं आधी म्हणायचो आपण. आणि त्याच्याबरोबर झोपायच्या 3 ते 4 तास कमीत कमी आधी जेवण करायला पाहिजे, जेणेकरून पोटातले कंटेंट्स खाली जातात किंवा ते सेटल होतात आणि रात्री झोपेमध्ये युजली हे सगळे पोटातले कंटेंट्स आपल्या अन्ननलिकेत येतात. आणि सूर्यनमस्कार हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपले सगळे अवयव जे आहेत ते चांगले टोन अप होतात, ते ऑप्टिमली फंक्शन करतात. तर हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली जसे हा लोअर लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आणि अपर इसोफेजियल स्फिंक्टर असे दोन वरती आणि खाली व्हॅल्व्ह असतात आपल्या अन्ननलिकेला. तर युजली खालचा स्फिंक्टर जेव्हा लूज असतो त्यावेळेस त्याला GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स म्हणतात. आणि वरती जेव्हा वरचा व्हॅल्व लूज असल्यामुळे त्याला लॅरिंगोफॅरेंजियल रिफ्लक्स म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे वारंवार खोकला पण येतो आणि मग ते त्याचं मेन कारण असू शकतं. आणि आजकाल त्या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये कार्डियक प्रॉब्लेम्सही वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की नक्की कशामुळे आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असणं फार महत्वाचं आहे. त्या मंदिराचा जसा पाया मजबूत असला पाहिजे म्हणजे कळस बांधता येतो, तसं ऍसिडिटी नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. आणि ती पोटासाठी बनलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी यायला नाही पाहिजे. त्यासाठी नित्यनियमाने व्यायाम म्हणा, तर खाण्याची पद्धती बदलणे, वेळेची काळजी घेणे, हे सगळे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यायला हवा की जर अशा गोष्टी होत असतील तर ते तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला दिशा दाखवत जातील. हे गोळ्या रोज घ्यायला पाहिजे असं काही नाही, पण त्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण तितकेच गरजेचे आहेत. नुसतंच औषध उपचाराने सगळं होत नसतं, तर लाईफस्टाईल चेंजेस महत्वाचे आहेत आणि हे वारंवार होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी.